या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुणबीच यावर तडजोड नाही, मराठवाड्यातला मराठा सरसकट कुणबी असल्याचे आदेश द्या, जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी। हैदराबाद आणि सातारा गॅझेट प्रमाणे नोंदी असणाऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र द्या, गॅझेटियरला तासभरही वेळ देणार नाही, जरांगेंचा शिंदे समितीला अल्टिमेटम। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्या, शिंदे समितीची जरांगेंना विनंती। मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्याची मुदत मिळेल, बाकी मागण्यासाठी वेळ मिळणार नाही, जरांगे यांच्याकडून स्पष्ट। शिंदे समिती आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा निष्फळ, GR काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही, जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, जरांगेंच्या मागणीला बळी पडून निर्णय नको, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह मंगेश ससाडी यांचं सरकारला आवाहन। जरांगे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर न्यायमूर्ती शिंदे समिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मराठा उपसमितीसोबत शिंदे समितीची बैठक सुरू। राज्यातील मराठा आरक्षणातील सर्व तज्ज्ञांनी उद्या 12 वाजेपर्यंत आझाद मैदानावर या, जरांगे यांचं आवाहन। मुंबईत विनाकारण माझ्या पोरांना हात लावू नका, अन्यथा महाराष्ट्र बंद पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देऊ शकतात, मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील, राज ठाकरे यांचा नेमका रोख काय? सरकारमध्ये 3 गट, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून आंदोलकांना मदत, खासदार संजय राऊतांचा दावा। गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1 तास बैठक, मराठा आरक्षणासह पालिका निवडणुकांवर चर्चा, सूत्रांची माहिती। आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर धोरणात्मक निर्णयाची गरज, संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा, शरद पवार यांचं वक्तव्य। शरद पवार फसवाफसवीचा खेळ खेळत आहेत, पवारांना संविधानिक मर्यादा माहिती पाहिजेत, आरक्षणासाठी घटना दुरुस्तीच्या पवारांच्या मागणीनंतर गुणरत्न सदावर्ते आक्रमक। 7-12 असलेल्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा, बीडमधील आमदारांची सरकारच्या उपसमितीकडे नवी मागणी, प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह विजयसिंह पंडितांचा विखेंकडे प्रस्ताव। मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीला मुदतवाढ, तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था, आझाद मैदानात 236 मोबाईल स्वच्छतागृह तयार, स्वच्छतेसाठी 100 कामगारांची टीम सज्ज, मैदानावर 11 टँकरद्वारे पाणी उपलब्ध। आझाद मैदानाजवळील खाऊ गल्ली सुरू, सरकारने खाऊ गल्ली बंद ठेवण्यास सांगितलं नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। अमित शहांची रवींद्र चव्हाण आणि अमित साटम यांच्यासोबत चर्चा, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांची बैठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये हे सुद्धा बैठकीला हजर। अजित पवार यांची राष्ट्रवादी पुणे पालिका स्वबळावर लढणार, अजितदादांकडून सर्व जागांची तयारी करण्याच्या सूचना, माजी पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या महत्त्वाच्या सूचना। गृहमंत्री अमित शहांकडून वर्षावर बाप्पाची आरती, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा वर्षावर उपस्थित। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन। पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर, तियानजिनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या 25व्या बैठकीमध्ये सहभागी होणार, 7 वर्षांनंतर मोदींचा चीन दौरा। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।